तोही मंडळी आजचा दिवस शनिवार दिवस आहे आजचा, आणि आजच्या दिवशी तो आपल्या घरी स्केच घेऊन आला. जय श्रीराम, जय मारुती. नमस्कार मंडळी सगळेले, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आजचा दुसरा दिवस म्हणजे व्लॉगचा आपल्या. तर आज पाहू शकता जबरदस्त असा व्लॉग होणार आहे, कारण की आपल्यासाठी आपल्या एका फॅननं, आपल्या मित्रानं या ठिकाणी बढियापैकी स्केच आणलेला आहे बनवून. पहिले तो गडी दाखवून देतो तुम्हाला. जय श्रीराम. हा, जय श्रीराम. तुझं नाव सांगून दे पहिले. हरीश विटणारे. हरीश विटणारे. दादा, गड्याला स्केच आणला म्हणून कसा वाटत आहे? सुंदर स्केच बनवलेलं आहे आणि अगदीच म्हणजे मनाला भावून जाईल असं स्केच आहे. एवढ्या लहान वयात एवढं सुंदर सुंदर काढतोय, पुढे जाऊन अजून सुंदर काढशील. बढिया. आता पप्पा येईल. पप्पा इकडे आहे. पप्पा एका गड्यानं स्केच आणला बनवून. पावर जमला काय? हा पप्पा, गड्यानं स्केच आणला. पप्पाच्या हातून जातं, पाहून घ्या. जबरदस्त. कुठे टाकतं मग फ्रेम करायला? तू मागच्या टाक ना. हां, बढिया बेटा. बाकीचे दाखवून, बाकीचे जबरदस्त झाले. पहा मंडळी, एका कलाकाराची कला. क्या बात. ट्रेन, गणपती बाप्पा मोरया. साई बाबा, क्या बात आहे, जबरदस्त. बाळासाहेब ठाकरे, जय हो. हे काही बनवणं चालू आहे का? दर्शी पाहिजे ना स्केच. बाप, गणपती बाप्पा, कान्हा, कान्हा ने थोड़ी पूछा था ये सुशील लोनकर है कि कौन है? ये सुशील लोनकर ही है. है ना? अमिताभ बच्चन. तर तुला कसं वाटत एवढा मोठी स्केच बघून? मस्त. त्यासाठी दोन शब्द. अमरे बा. हे होते का दोन शब्द? अमरे बा. तोही मंडळी आजचा दिवस शनिवार दिवस आहे आजचा, आणि आजच्या दिवशी तो आपल्या घरी स्केच घेऊन आला. लय चांगलं वाटत आहे, जबरदस्त. जय श्रीराम, जय देवा मारुती राय. डोळा. अप्रतिम. ठीक आहे आजोबा. हे राहिलं डीप मध्ये वाढलेलं आहे. हे माझं म्हाताऱ्यापणी मी असं लिहिलं. स्वतः काढलाय ना? अन्न फ्रेम करून आणले. एकच नंबर. भरपूर काढला. स्वतः घरीच काढताय ना? हा. हे ते मॅडम फोटो टाकू. हे पाहिजे डोळे. हे यायची तर क्लास लावता मी, ते म्हणजे फोटो देत जा काढून मग काही शिकलं. टाइम भेटला का माहिती तो बरं काढू. अरे बापा रे. घर झालं चौघाईचं बनवायचं आपल्याला. जबरदस्त बनवू. मस्त एकच नंबर. लय जबरदस्त यार. हे पाहिजे फोटो कुठचा मग ओळखला का? चल. शेगावचा. तिथे उभं होतं का मी त्या याच्याजवळ बाल्कनीत. तू मुसलला आणते ना तो. सांग बरं. चला मंडळी, अशा प्रकारे आपला ब्लॉग जो आहे तो अशा प्रकारे कंटिन्यू चालू आहे सध्या. तर अशा प्रकारे मंडळी आपल्या गड्यानंतर फ्रेम करून आणली, पण आता हा छोट्या बॅग काय करून राहिला इथे खिडे धुंडून राहिला तो. आता एक सारखे सगळ्या फ्रेम लाईन. काय म्हणता बाबूशिंग काका, काय चालू आहे? काही नाही, एकदम बढिया आहे. बढिया मजेत. माझी मजा एकदम. हरीश भाऊन आपल्या गड्यानं जे स्केच आणलं ते एकदम जबरदस्त आणलं ना. फ्रेम करून तुम्हाला दाखवतो कसं दिसून राहिलं. ये हरीश इकडे. चालू आहे, चालूच आहे ना. पहा मंडळी, हे पहिलेचे स्केच सगळे. हे आपल्या साक्षी कुकडेनं काढलेलं, हे आपल्या अक्षय कुरवाड्यानं काढलेलं, हे आपल्या शिवम देशमुखनं काढलेलं, आणि आता हे आपल्या गळ्याचं स्केच लागणार आहे बाजूला हरीश भाऊचं. त्याची साईन. अशा प्रकारे मंडळी या ठिकाणी असे फोटो लागलेले आहेत जबरदस्त. तुम्ही कसे वाटवले फोटो सगळे? एकच नंबर. अजून किती झाले पाहिजे असे फोटो?
बाबरे असे ते किती झाले तर कमीच आहे. तर अशा प्रकारे मंडळी चांगलं वाटते असे प्रेमळ लोक आले की. खरंच मंडळी एवढ्यात आपले व्लॉग बंद झाले होते. एक मन करते व्लॉग टाकावं, एक मन करते व्लॉग नाही टाकावं. इंस्टाग्रामचा लोड, फेसबुकचा लोड, यूट्यूबचा लोड एवढा नाही आहे म्हणावं तसा. पण मला समजत नाही यार, माझ्या मॉनिटायझेशन आहे तरी मी यूट्यूबची व्हिडिओ टाकून नाही राहिलो. मी करून काय राहिलो. असे प्रेमळ लोक आले, असे सपोर्टिव्ह, तेवढी अशी पॉवर वाढते की अरे यार आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे. पण की लोक आपल्याला एवढं सहकार्य करू राहिले, सपोर्ट करून राहिले. पण ब्लॉग काढायला बसलो बाहेर तर सावली पडली, एवढं ऊन तपते रोज. आज तसं बदलतं वातावरण आहे, पण निसर्ग आपल्याला साथ देते आपण जर खरंच इमानदार असलो तर. हे तर मला असं म्हणजे असं काम करता करता, अशी मेहनत करता करता एक एक गोष्ट समजून राहिली. ते काही कोणत्या पुस्तकात किंवा कोणता माणूस आपल्याला समजून नाही सांगत. हा, लोक आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याचं ऐकून आपण मोठं होतो. सगळ्यात मोठी गोष्ट आहे अनुभव. त्या या अनुभवानं जे मी मोठं होऊन राहिलो तो यार जबरदस्त यार. जे तुम्ही प्रत्येकाला शिकायला भेटते की खरंच स्वतःच्या मेहनतीवर जर काहीतरी करतो म्हटलं तर आपण करू शकतो. माझा भाऊ आहे भाविक. जय श्रीराम भाई. जय श्रीराम. काय म्हणते गाडी आपली बरोबर चालू आहे? पहिली एक्स्ट्रीम, दुसरी ग्लॅमर एक्स, तिसरी कोणती घ्यावं आता? तिसरं काय घ्यावं आता? तिसरं क्या बात है भाई. तर मंडळी आता दर्शीचा रिझल्ट आहे SSC 10वीचा. कधी आहे? पुढच्या महिन्यात. तर मंडळी पुढच्या महिन्यात आपल्या दर्शीचा रिझल्ट आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतोच किती टक्के भेटले, काय नाही, किती तीर मारले. तर अशा प्रकारे मंडळी ही आपल्या घरची गाय आहे, गौमाता. दादू, आपण गायले चारा पाणी कधी कधी देतो सांग मंडळीला? आपण ते चिल्लावते ना तरी. ते चिल्लावतो तेव्हा देतो, नंतर मग नंतर दुपारी पाणी देतो. अच्छा, अजून अजूनही की नाही कुटाला संपा की कुटाला आणतो. कुठार संपलं की कुठार आणतो? हा. अच्छा, पारे वा. बाहेरून हा, माझं नाव काय आहे? किशोर दादा तुझं? धडपत. हा, तुला काय म्हणायचं? हा धडपत दादू. हा. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि विशेष अजूनही की नाही गाई सांगा कशी वाटते. गाय कशी वाटली तेही सांगजा. हे फोन घ्या गायकडं आमची मस्तपैकी गौमाता. तर मंडळी खरंच लय चांगलं वाटत आहे. तो 10वीतला आहे मंडळी पोरगा, त्यांना आपलं बढियापैकी स्केच काढलं. लय चांगलं वाटते की बा एवढं जे सहकार्य करू राहिले तुम्ही, जो सपोर्ट करून राहिले, जबरदस्त वाटते मंडळी. असंच तुमचा सपोर्ट आहे की नाही? असाच. अजूनही की हे गाय तावत नाही काहीच नाही. हा, गाय चावत नाही मंडळी. तर असंच तुमचं सहकार्य सपोर्ट असू द्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम. अजून ते काळी गाय मारते. हो, ते काळी गाय येते यार, एक माराले गाय रे यार. तिला सांगायला की ना आता की मारतो जाजू म्हणून. कुणाला? त्या काळ्या गायले बोलते काय ते? हा? बोलते काय ते? आपण बोलत जाऊ ना तिच्यासोबत. हा? चला ठीक आहे मंडळी, धन्यवाद.